तर मित्रांनो, आमचा गाव एकदम छोटा आहे, पण गावाचे जे रस्ते आहेत ते एकदम टॉप आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, फायनली आम्ही गोवर्धन इको विलेज गालतेरे. तर मित्रांनो पाहू शकता राधानाथ स्वामी मा यांच्या नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी गणेश पाटील आपल्या GP एडिट चॅनलमध्ये सरचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आई उभी आहे आमच्या पाठीमागे. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे फार्म हाऊसला. मित्रांनो, जगातील नंबर 1 फार्म हाऊस गोवर्धन इको विलेज गालतेरे इथे चाललो आहे. तर व्लॉगमध्ये नवीन असं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या व्लॉगला आपण इथून स्टार्ट करू. इथून करू बाईक माझी स्टार्ट आणि निघूया गालतेरा इथे. मित्रांनो, इथून करूया आपण आपली बाईक स्टार्ट. हे बघा, हे तोंडा बघा. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया थेट गालतेरा इथे. आणि व्लॉगमध्ये नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आजचा व्लॉग थोडा वेगळाच असेल मित्रांनो. तुम्ही मागच्या वेळेस बघितला असेल जगातील नंबर 1 फार्म हाऊस. मी त्याचे टायटलमध्ये टाकला होता भारतातील नंबर 1 फार्म हाऊस. तर मित्रांनो, तो जगातील उत्कृष्ट फार्म हाऊस म्हणून आहे. तिला खूप अवॉर्ड खूप मिळालेले आहेत. तर मित्रांनो, तिथे पुढे आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी अवॉर्ड दाखवण्याचा यावेळेस खूप प्रयत्न करीन. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया आणि व्लॉगला अजिबात स्किप करू नका. बघत राहा माझा आजचा नवीन व्लॉग. भरपूर दिवसानंतर मी व्लॉग बनवते, तर नक्की प्रोत्साहन द्या. मित्रांनो, ताईला इथे सोडली. इथं माफुलीचे बाजार चालले. माफुलीचा बाजार माहिती आहे तुम्हाला, तिथे झाले. चला मित्रांनो, आता आपण जाऊया. तिला सोडून बघा किती असते बघा. आणि माफुली बाजार काय भेटते काय माहिती. चला आपण आजच्या व्लॉगला स्टार्ट करूया इथून. तर मित्रांनो, आमचा गाव एकदम छोटा आहे, पण गावाचे जे रस्ते आहेत ते एकदम टॉप आहेत, पाहू शकता तुम्ही. एकदम प्रवास करायला खूप मजा येते. आणि माझी बाईक म्हणल्यानंतर बघा FZ 3.0. कसं वाटतं मित्रांनो आमचा रस्ता तुम्हाला. भिवंडी तालुक्यातील एक छोटासा गाव आहे, पण मित्रांनो या गावाचे रस्ते आहेत ते खूप छान म्हणजे छान आहेत, पाहू शकता आपण. तुम्हाला मजा येत असेल मला वाटतं हे व्हिडिओ बघून. बघा कसं वाटतं ना, एकदम मस्त व्हिडिओ. आणि सर मित्रांनो, मोसमसुद्धा खूप छान आहे. या संध्याकाळच्या मोसममध्ये गाडी चालवायला सुद्धा खूप मजा येते. आणि मला वाटते कमीत कमी आम्हाला 1 ते 1.5 तास लागेल गालतेरा गोवर्धन इको विलेज इथे पोचायला. खरंच एक गालतेरा गावाचं नाव, एका ग्रामीण भागाचं नाव पूर्ण इंटरनॅशनल लेवलपर्यंत जातो. एक वेगळंच मोमेंट असतो तो. आणि त्या आज मी गालतेरा गोवर्धन इको विलेज इथे चाललो आहे. तर चला, आजच्या ब्लॉगला मी तर सुरुवात केलेलीच आहे मित्रांनो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, मागच्या व्हिडिओला आणि व्लॉगला तुम्ही खूप प्रतिसाद दिलेला आहे. आजच्या व्लॉगला सुद्धा तुम्ही खूप प्रतिसाद द्या. मी या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नक्की करीन. आणि कुठेही मी जर व्लॉग करताना चुकत असेल तर नक्कीच मला सांगा. तर चला मित्रांनो, जाऊया आपण पुढे. तर मित्रांनो, माझ्या वडीला माझा भाचा आहे. तर आता आम्ही दोघेजण चाललो आहे या गोवर्धन इको विलेज इथे. दिनेश प्रभूजी आणि दिगंबर प्रभूजी पुढे गेलेले आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी आता कुठे रस्त्यावर प्रवास करत असेल प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवत आलेलो आहे. कारण हेल्मेट आणि मास्क इथे कंपल्सरी लागतो. मला माहिती आहे प्रवास करायला का, कारण हा रस्ता असा आहे. भिवंडी वाघा रस्ता म्हटल्यानंतर एक भारतातील नव्हे तर जगभरातील नंबर 1 रस्ता असेल. आणि या रस्त्याला मी सलाम करेन आणि आजच्या प्रवासाला मी सुरुवात करेन. तर चला मित्रांनो, पुढे जाऊया आपण डायरेक्ट आता गोवर्धन इको विलेज इथे. तर मित्रांनो, तुम्हाला जायला गोवर्धन इको विलेज इथे जायला कुडूच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक खानिवली मार्गे जाणारा रस्ता लागतो. बघा मित्रांनो, तुम्ही वाडावरून सुद्धा जाऊ शकता, पण मित्रांनो हा शॉर्टकट रस्ता आहे आणि तुम्हाला इझी पडेल. तर खूप सुंदर रस्ता आहे. म्हणजे तुम्हाला प्रवास करायला काही इथे प्रॉब्लेम होणार नाही. कमीत कमी इथून मला वाटते 40-45 मिनिटाचंच फक्त अंतर असेल, म्हणजे तुम्ही पोहोचू शकता. जर स्पीड गाडीने चालवली तर मला वाटते लगेच तुम्ही पोहोचून जाल इथून. कमीत कमी 30 मिनिटातच हा रस्ता शॉर्टकट आहे, पाहू शकता. आणि रात्रीची वेळ मित्रांनो, तुम्हाला समजला नसेल कुठून जायचा तर मॅपवरून तुम्ही जाऊ शकता इझिली. तर चला मित्रांनो, आपण आता मिळू तिथे गोवर्धन इको विलेज इथे. फायनली आम्ही गोवर्धन इको विलेज
गालतेरे इथे पोचलेलो आहोत. 1 तासाचा प्रवास केला आणि माझ्यासोबत आज सुमित पाटील आहे बघा. त्याचे केस बघा कसे आले. भिवंडी वाडा रस्त्यावर प्रवास केल्यानंतर मित्रांनो असंच होतं. मित्रांनो आता इथे पब्लिक बघू शकतो. तर आता आम्ही पोचलो आहे. तर आता व्हिडिओ आपण जेवढं शूट होईल तेवढा करू आणि दुसरा व्लॉग उद्या शूट करू. तर बनवून राहा. आपके जन्म दिवस के अवसर पर हम सब खुशी से आपके चरणों में नमन करते हैं. हमारी ईश्वर से प्रार्थना है कि वे सदा आपके हृदय में रहें और आपको प्रेरित करते रहें. ईश्वर के प्रति आपकी भक्ति निश्चल रहे और आप अपने भक्तों को भी प्रेरित करते रहें. यही हमारी इच्छा है. श्री रामानंद महाराज की जय. Without concern of getting anything special in return. The word bhakti means unconditional love for the supreme being and deep connection and deep compassion for others. This love is so complete that is inspires love not only for God but everyone and everything connected to Him. In other words, bhakti is expressed in a dynamic, practical way by our पहिला एका प्रोग्रामसाठी आले होते आणि त्यांनी पहिली बार मराठीत ह्या प्रतीचं ट्रान्सलेशन झालं होतं. तेव्हा महाराजांनी काही पुस्तकं स्वतःच्या हाताने पण ती वितरित केली होती. त्यावेळेस मी पहिल्यांदा तुषार प्रतीक पूर्ण वाचून घेतला आणि हे लक्षात आलं की असं कोण आहे जो व्यक्ती ज्याच्या हृदयामध्ये समाजासाठी अत्यंत प्रेमपूर्वक आणि प्रामाणिक कळवळ आहे का जो समाजाचं हित जाणतो. He left his own home in America and hitchhiked all the way to India while scrutinizingly studying the different religions of the people all around. Let me worship the Prathaman Swami Maharaj. Jagamayo Himalayam गंगा ध्यानम चकारयम. प्रयास किए. बोले हाँ वैसे ये नंबर है लेकिन सभी स्टूडेंट्स का ओवरऑल कोऑर्डिनेटर है. तो महाराज ने कहा ओवरऑल, अरे ओवरऑल सभी भक्त तो इसके ऊपर होने चाहिए, ये उनके नीचे होने चाहिए. ओवरऑल कोऑर्डिनेटर का मतलब है कि बाकी सभी इसके ऊपर हो, वो उनके नीचे है. उसके आगे उस भक्त ने और कोई परिचय देने का प्रयास नहीं किया. तो पिछले लगभग 30 वर्षों से हम देख रहे हैं कि महाराज जब भी किसी भक्त को मिलते हैं, कोई भी उनकी कथा सुनो, प्रवचन सुनो, तो उसमें हमेशा नम्रता, तृणादपि सुनीचेन करोरि वसविष्णुना अमानेन मानदेन कीर्तन्या सदा हरि, इसके ऊपर हमेशा बल देते हैं. एक प्रोग्राम में वो गए, थोड़ा गांव का इलाका था, तो अचानक वहां पर पावर कट हो गया. तो भक्त ने महाराज को कहा, महाराज घर में अंधेरा है, कोई पावर नहीं है. महाराज ने कहा आई एम एनीवे डिटैच फ्रॉम पावर, मैं तो शक्ति से वैसे भी अनासक्त हूं और जब भी अवसर मिले सेवक ही बनना चाहता हूं. कृष्णचंद्र प्रभु एक बार महाराज के कमरे में जब प्रवेश किए तो देखे कि महाराज
सर के ऊपर हाथ रखकर बैठे हैं और बहुत बुरी तरह उनको कष्ट हो रहा है, वेदना हो रही है। तो उन्होंने महाराज से पूछ लिया, महाराज आपको कुछ चाहिए क्या? आप बड़े कष्ट में लग रहे हो। तो महाराज ने कहा, पिछले 1-2 घंटे से बड़ा भयंकर सरदर्द हो रहा था और उस दर्द के माध्यम से मैं कृष्ण कैसे हमारे जीवन में हस्तक्षेप करते हैं, हमें उनके निकट लाने के लिए इसके ऊपर मनन कर रहा था। और आपने अचानक आकर मेरे इस मनन को डिस्टर्ब कर दिया। तो जब से वो 1971 में जर्नी होम अर्थात पूरे विश्व का भ्रमण करते हुए भारत में घूमे हैं, कितने संतों को मिले, कितने महात्माओं को मिले, तो महाराज हमेशा मुझे कहते हैं कि जो कुछ भी मुझे जीवन में मिला बहुत संघर्ष करके ही मिला। भगवान ने हमेशा मेरे जीवन में ऐसी रचना हमेशा की कि कोई भी चीज आसानी से मुझे मिली ही नहीं। बहुत प्रयत्न करने के बाद, बहुत संघर्ष करने के बाद ही वो मुझे जीवन में प्राप्त हुआ। तो इसलिए महाराज ने कहा कि मेरे जीवन का एक अभ्यास बन गया है कि भरपूर प्रयत्न करो, क्योंकि कृष्ण को प्राप्त करना इतना आसान नहीं। तो एक बार मैं अपने पिताजी को उनसे मिलाने आया, क्योंकि मैं जब ज्वाइन हो गया 93 में, उस समय मेरे परिवार के सदस्य कोई भी महाराज से मिले नहीं और इस्कॉन के किसी भक्त से भी मिले नहीं। तो सीधा सबसे पहला परिचय उन्होंने 2006 में मेरे ज्वाइन होने के 13 साल बाद ही मिले। तब महाराज उनसे मिलते समय उनसे पूछे कि मेरे पिताजी को पूछे, आप क्या करते थे? तो मेरे पिताजी ने कहा कि मैं लगभग 40 साल मैंने स्टील प्लांट की सेवा की, भिलाई स्टील प्लांट। तो महाराज ने कहा, अभी आप तुलसी प्लांट की सेवा कीजिए। फिर मेरे पिताजी उनको यूएस में मिले। हम लोग भक्ति तीर्थ महाराज का जो समाधि है अपने गीता नगरी फार्म में, वहाँ पे हमारे माता और पिता उस समय आए थे। तो जा रहे थे तो महाराज का आशीर्वाद लेने मेरे पिताजी आए। तो उन्होंने कहा, अब महाराज ने कहा मेरे पिताजी को कि भाई स्वयं रूपः तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा
तर मित्रांनो, आम्ही या गोवर्धन इको विलेजमध्ये येऊन आता कमीत कमी अर्धा एक तास झाला, म्हणजे 1 तासाच्या वर झाला. तर मित्रांनो, जे इस्कॉन संस्थेचे राधानाथ स्वामी महाराज यांचा मित्रांनो आज 72वा वाढदिवस, आणि या वाढदिवसानिमित्त इथे पाहू शकता आपण कीर्तन भजन चालू आहे. मित्रांनो, मी असं प्रथमच बघतो की कुणाच्या वाढदिवसानिमित्त इतकं मोठं कीर्तन या फार्म हाऊसमध्ये म्हणजे गोवर्धन इको विलेज इथे चालू आहे. आपला नाही तर आपला वाढदिवस कसा असतो, केक कापला की झाला, पण इथे तसं नाही. पाहू शकता 72 वर्षाचा राधानाथ स्वामी महाराजांचा हा वाढदिवस खूप जोराने इथे चालू आहे. आणि कीर्तन तसेच मित्रांनो, त्यांच्या आयुष्यामध्ये जे घडलं ते इथे भरपूर जण त्यांच्या 2 शब्दांनी युवा पिढीला सांगण्यात आले. असं मित्रांनो, मी प्रथमच वाढदिवस बघितला, तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये बघितला असेल. आता मित्रांनो, आपण भोजन करून घेऊया, महाप्रसादाचा लाभ घेऊया. तोपर्यंत तुम्ही पुढचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, आम्ही आता भोजन करणार आहोत. माझ्यासोबत दिनेश आहे, तसंच माझा भाचा सुजित आहे, आणि भोजनामध्ये काय काय आहे तुम्हाला मी दाखवतोय. तर मित्रांनो, पाहू शकता राधानाथ स्वामी यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त जो केक कट केला होता तो केक आहे, तो राईस आहे, चपाती, तसेच एक समोसा, आणि तुम्ही पाहू शकता मीठ आणि सुमित पाटील बघा गेलं तुम्ही जेवून. चला मित्रांनो, आता आपण करूया भोजन. तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच असेल, आज राधानाथ स्वामी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जो इथे कीर्तन व भजन सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर मी तुम्हाला व्लॉग चालू करताना मी बोललो होतो की या फार्म हाऊसमध्ये म्हणजे गोवर्धन इको विलेजमध्ये असलेले अवॉर्डसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायला मिळाला नाही. तर मित्रांनो, जो सकाळचा व्लॉग असेल त्या व्लॉगमध्ये या गोवर्धन इको विलेजमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, असाच एक व्लॉग घेऊन उद्याचा व्लॉग घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.